हॅलो, मी राधिका अभीज लाईफस्टाईलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत आंब्यापासून एक नवीन रेसिपी. आई काय करते पहिलं बघूया. आई, काय करतेस तू? आमरस बनवलाय. हा, आणि आंब्यापासून आमरस पुरी बनवूया. कणिक बी मळलाय. कणिक पण मळलाय. हा. मग काय आमरसपुरीचं बेत आहे काय आज दुपारला? आज आमरस पुरी बनवूया. पण आमरसपुरीवर नवीन काहीतरी अजून हवंय ग. तर आता उन्हाळा पण आलाय, मग सगळ्या गाईजना आपल्या आईस्क्रीम पण बनवून दाखवूया. हो, ठीक आहे, चालेल. मग दोन बनवूया आपण, दोन आमरसपुरी आमरसपुरी पण बनवूया आणि आईस्क्रीम सुद्धा बनवूया. चला तर मग आम्ही लवकरच भेटतो तुम्हाला. काय करतेस? आदर्श, मी आंब्याचा आईस्क्रीम बनवते आपल्यासाठी. हा, हे बघ, एक आंब्याचं वाटीमध्ये ही घेतलाय, आमरस घेतलाय मी. तर कसं बनवते बघ, दाखवते मी तुलाही. एक वाटी घट्ट असं आमरस घेतलाय बनवून. अजिबात त्याच्यामध्ये पाणी नाहीये. आणि याच्यामध्ये आपण आहे ना, ही मस्त अशी बासुंदी आहे, ही रेडीमेड, ती आपण ऍड करणार आहोत. तर बघा गाईस, ह्याच्यामध्ये मी बासुंदी ऍड करतेय. ठीक आहे, ही मी बासुंदी ऍड केली आहे. आणि हे आपले बदाम घेतले. तर मी हे मिक्स करते. ह्याच्यामध्ये मी कसलाही दुधाचा वापर नाही करणार आहे किंवा मिल्क मेड काही नाही वापरणार आहे, किंवा साखर देखील याच्यामध्ये आईस्क्रीम मध्ये आपल्या वापरणार नाहीये. तर हा बघा, मिक्स करून घेऊया मस्त असं. हे बघा किती पल घट्ट घेतला एकदम, मी खूप घट्ट असा पल घेतला आपला आईस्क्रीमचा. आणि हे ओव्हरनाईट मी ठेवणार आहे आईस्क्रीम बनवायला. ज्याच्यामध्ये मी ठेवणार आहे त्याच्यामध्येच मिक्स केलंय डब्यामध्ये. एअरटाईट डब्बा आहे हा. त्याच्यामध्ये ना जर हे बघा, हे आपलं आईस्क्रीमचं बॅटर रेडी झालेलं आहे. दोनच गोष्टी वापरल्या, एक आंब्याचा रस वापरलाय आणि ही आपली बासुंदी वापरली आहे. आणि हे ना मस्त असे तुम्हाला बदाम काजू काही देखील आवडतील, तर हे वरून मी असे टाकणार आहे. हे आपले काजू, आतमध्ये बदाम, मी फक्त बदामच टाकते. तुम्ही काजू देखील टाकू शकता, तुम्हाला जे काही आवडेल ते. तर आपला आईस्क्रीम रेडी झालेला आहे. तुम्हाला अजून हवे असेल अजून टाकू शकता तुमच्या ह्याच्यानुसार. हा आपला आईस्क्रीम रेडी झालेला आहे. आंब्याचा आईस्क्रीम रेडी केलाय. 3 इन्ग्रेडियंटनी बनवलंय, तुम्हाला दाखवलं रेसिपी. तुम्ही सुद्धा नक्की बनवून पहा. आणि इतकं उत्तम, अगदी छान होतं आणि लहान मुलांना तर खूप आवडतो, आदर्शला सुद्धा खूप आवडतो. तर तुम्ही सुद्धा तुमच्या घरी 3 इन्ग्रेडियंट्सनी बनवून पहा, खूप छान होतो. आणि इन्स्टंट बनणारं आहे, घरगुती असं. त्याचबरोबर सेट झालं की मी तुम्हाला दाखवेनच. अरे, आईचं रे पण रेडी झाले वाटतं. आई, आता पुरी आणि आमरस रेडी झालेला आहे. आमरसपुरी रेडी झालेला आहे. तर आता तू खाऊन बघ कशी झाली ती. वा वा वा, छान छान. पुरी आणि आमरस तू पण टेस्ट कर आई. पहिलं तू टेस्ट कर. चला टेस्ट करून पाहूया कसं झालंय आमरस पुरी. आई टेस्ट करतीये. छान झालाय. छान झालंय. मी सुद्धा टेस्ट करून पाहते आमरसपुरी कशी झालीये. मस्तच झाला आई. या तर चला मंडळी, आम्ही जेवून घेतो आणि नंतर मग थांबा, आदर्श पण बोलतोय. आदर्श कसं झालाय? आदर्शला पण आवडलं. तर चला मग, आमरसपुरी आमचं खाऊन झालेलं आहे आणि जेवतो आता. आणि पुढे मग पुढच्या व्हिडिओमध्ये ब्लॉगमध्ये भेटतो. तर तुम्हाला आमच्या रेसिपी आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा सगळ्या ताईंनी. आणि चला तर मग भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.